ब्रेकनंतर तुमचं स्वागत। आपली चर्चा चांगलीच रंगली आहे। डॉक्टर आनंद यादव यांचा राजीनामा हा आता चर्चेचा विषय झालाय, वादाचा विषय झालाय महाराष्ट्रामध्ये। मी जातोय डॉक्टर माधवी वैद्य यांच्याकडे। माधवी वैद्य या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकारी आहेत। डॉक्टर वैद्य, मला सांगा, जी चर्चा चालली आहे, एका बाजूला साहित्यप्रेमींना असं वाटतंय की डॉक्टर आनंद यादव यांनी सुद्धा स्वत्व दाखवलं नाही, कणा दाखवला नाही, आपल्या लेखनाच्या बाजूने ते उभे राहिले नाहीत। माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, महाराष्ट्रातले बहुसंख्य साहित्यिक कणाहीन झालेत का? बरोबर आहे, मी तुमच्याशी सहमत आहे। महाराष्ट्रातले साहित्यिक हे परखडपणी आज पुढे येत नाहीत, आपली मतं मांडत नाहीत आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे। त्यांचे हात बळकट करायला साहित्यिक का पुढे आले नाहीत, हा माझा प्रश्न आहे। आणि ही दरवेळेला हे ते कृती दाखवून देतात, याला काही अर्थ नाही हो। यादवाने दाखवलेला सूज्ञपणा, अत्यंत सूज्ञपणाने यादव वागलेले आहेत, असं नाही का वाटत तुम्हाला? बरोबर आहे, बरोबर आहे। एखाद्या नियोजित संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणारा माणूस आज तिथे जातो, तुकारामाच्या ठिकाणी माफीनामा ठेवतो, डोकं ठेवतो चरणावरती। इतकंच नाही, त्यांनी कादंबरीला सुद्धा संत सूर्य असं म्हटलेलं आहे तुकाराम। इतकं पुरेसं नाही आहे का तुम्हाला? आणि कोणत्याच बाबतीत तुम्ही मतं मांडणार नाही आहात का? कुठल्या तरी बाजूने तुम्ही मतं व्यक्त करा ना, तुमची स्वतःची मतं आहेत की नाही? अगदी बरोबर आहे। मी जातोय नागपूरला श्रीपाद भालचंद्र जोशी। श्रीपाद जोशी, मला सांगा, तुमची व्यथा मी समजू शकतो। तुम्हाला असं वाटतं का की डॉक्टर आनंद यादव किंवा महाराष्ट्रामध्ये ही जी झुंडशाही आहे, ज्याच्याविषयी तुम्ही मगासपासून व्यापक पद्धतीने बोलायचा प्रयत्न करताय, मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का या अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या झुंडशाही पुढे आपले लेखक, आपले साहित्यिक मान तुकवतायत म्हणून? निश्चितपणे नुसतेच लेखक कलावंत नाही, पण या देशामध्ये तो एम एफ हुसेन असो, तस्लिमा नसरीन असो किंवा अजून वेगवेगळे जे प्रकार घडतायत, त्या मालिकेमध्ये आता या प्रकारांची जी भर पडते, वारकरी समाजाचं जे असहिष्णुकीकरण आणि एकूणच लेखकांचं, मराठी लेखकांचंही जे जातीय ध्रुवीकरण, या प्रक्रियेला यादवांची कृती सुद्धा बळ देते। याच्याकडे आपण नीट गांभीर्याने पाहिलं पाहिजे। यादवांनी सुद्धा, माधवी वैद्य फार चांगलं म्हणाल्या आणि ज्ञानदाई फार चांगलं म्हणाली की लेखक जे आहेत मराठीतले ते का बोलत नाहीत, आणि आपलं इतकं जर जातीय ध्रुवीकरण झालं असेल तर महाराष्ट्राचा एकूण प्रबोधनाचा जो आपण वारसा सांगतो आहोत, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी फुले शाहू आंबेडकर यांचं आपण काय करायचं? निश्चितपणे मग लेखकांनी आपण ठामपणे काही भूमिका घ्यायच्या की घ्यायच्या नाही, आणि कोणाकोणाच्या चरणी आपण लेखक आणि कलावंताला माथा टेकवायला लावणार आहोत, हे प्रश्न कोणी उपस्थित करायचे, हा माझा मुद्दा आहे। अगदी नेमका प्रश्न, अगदी अणकुचीदार प्रश्न तुम्ही विचारलाय। मी जातोय मोरे सरांकडे। मोरे सर, तुमचं काय म्हणणं आहे? लेखकांचं चुकतंय, लेखक कणाहीन, तत्वहीन झाले, असं तुम्हाला वाटतं का? नाही, हे यादवांच्या पुरतं मी म्हणत नाही, परंतु तुमचं जर म्हणणं सर्वसामान्य परिस्थितीमध्ये असेल महाराष्ट्रातल्या, तर ते खरंच आहे, खरंच आहे। आमुची या कविकुळा बोलू लागेल असं जे नरेंद्र कवींनी ठणकावलं होतं रामदेवरायाला, देवगिरीच्या राजाला, तशा प्रकारे आज लोक करत नाही, ही गोष्ट खरी आहे। पण हे मी यादवांच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणत नाही, मी ओव्हरऑल मला मान्य आहे। मला कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे। मला तुला असं विचारायचं आहे की महाराष्ट्रातले लेखक कणाहीन झालेत, हे सर्वांनीच मान्य केलेलं आहे। एका बाजूला आनंद यादव यांची चूक होती असं मान्य केलं तरी सुद्धा आविष्कार स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर लेखकांनी त्यांना पाठिंबा दिला नाही। अशा प्रकारे झुंडशाही विरुद्ध आपण कधी कधी आणि कुठे कुठे झुकणार आहोत यापुढे, आणि त्याचा प्रतिकार कसा करायला हवा, असं मला तुला विचारायचं आहे। एक मान्य केलं पाहिजे की रश्दी किंवा नसरीन यांची आम्ही नावं घेतो, तर यादव काही त्या कुळातले नाहीत, आणि त्यांनी जे लिहिलं त्या पाठीमागे कुठली ठाम अशी कन्व्हिक्शन, एक भूमिका लागते, आणि ज्या भूमिकेवर ते हटणार नाहीत असे ते नव्हते। पण अशा सुमार लेखकांच्याही लेखन स्वातंत्र्याकडे सुद्धा जे चांगले लेखक आहेत त्यांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे। याचं कारण असं, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकावतो। आम्ही आज या एका पोटी संत वाङ्मयावर काही लिहायची जर आमची शामत घालवून बसलो, तर उद्या आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कुणाकुणाच्या पाया पडावं लागेल। तुकाराम महाराजांची गाथाच ज्यांनी वाचलेली आहे सर आहेत, आणि अत्यंत आदरस्थानी मी मानते मोरे सरांना। जाणते या वज्रलेप होती थोर असे म्हणतात तुकाराम महाराज। अजाणता ज्यांनी पाप केली त्यांची वेगळी, पण इथे जाणत्या लोकांनी त्यांचे वज्रलेप होतात त्या गोष्टींचे, असं मला वाटतं। वारकऱ्यांनी गांभीर्याने याच्याकडे बघितलं पाहिजे। का इतके शेवटच्या टोकापर्यंत असहिष्णू वृत्तीने वारकरी गेले, याचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे। आणि लोकशाहीमध्ये
केवळ मला पटतं त्याच्यासाठीच माझा उदारमतवाद असं नसतं. उदारमतवाद हे जे मला पटत नाही त्याही मुद्द्यांसाठी मला उदार व्हावं लागतं. आक्षेप घेऊनही मला ते उदारमतवादाच्या परंपरेने घ्यावे लागतात. ही परंपरा लोकशाहीमध्ये पाहिली अगदी पाहिजे. खऱ्या अर्थाने उदारमतवादी लिबरल होणं ही कठीण गोष्ट आहे. सोपी वाटत असली तरी खूप मुश्किल गोष्ट आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा मी माझा प्रश्न घेतो. डॉक्टर आनंद यादव यांचा राजीनामा लोकशाहीच्या आणि लेखन स्वातंत्र्याच्या हिताचा आहे का? पडद्यावर बघू शकता तुम्ही, आपले प्रेक्षक काय म्हणतायत. नाही म्हणतायत. आता 69% लोक महाराष्ट्रातला प्रेक्षक सुजाण आहे. एवढंच मी शेवटी मी इतकंच म्हणेन, प्रत्येक साहित्य संमेलन नवा वाद निर्माण करून जातं. वादांना घाबरायचं कारण नाही, कारण वादांमुळे आणि चर्चांमुळे समाज पुढे जातो, लोकशाही परिपक्व होते. या प्रकरणामध्ये स्पष्टपणे दिसतंय की डॉक्टर आनंद यादव यांनी चूक केली. त्यांचं लिखाण सुमार दर्जाचं होतं, पण तरी सुद्धा त्यांनी जे लिखाण केलं त्याच्या बाजूने त्यांनी उभं राहायला पाहिजे होतं. तेही त्यांनी केलं नाही. त्यांनी माघार घेतली. त्यांनी आपले मुद्दे कधीही नाकारले नाहीत. नुसतीच माफी मागून ते मागे गेले आणि दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांनीही एक प्रकारे झुंडशाही केली. अशा झुंडशाही पुढे महाराष्ट्र आणखी किती वेळा झुकणार आहे, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN.